आज आपण बघणार आहोत मसाले भात। यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर त्यात 2 चमचे तेल टाकून घेते। यात मी 2 तमालपत्र टाकून घेतलेत आणि 2-3 तुकडे दालचिनीचे, 4-5 मिरे आणि 3-4 लवंग टाकून घेतल्यात। एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, तो मी यात घालून परतवून घेणार आहे। कांदा खूप लाल नाही करून घ्यायचा आहे, हलकासा मऊ झाला की त्यामध्ये मी अद्रक लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे ते घातलंय। अर्धी वाटी वाटाणे घातले, एक टोमॅटो चिरून घेतलाय बारीक, तोही त्यात घालून घेते आणि हे छान परतवून तेल सुटलं आहे त्याला। त्यात आता मी मसाले घालून घेते। हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला घातलाय। हे सर्व छान मिक्स करून परतवून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या टाकून घेऊ शकता। मी आज फक्त वाटाणे घालून घेते। 2 वाट्या बासमती तुकडा तांदूळ मी भिजवून घेतलेला आहे। हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घेते। भाताच्या 1.5 पट म्हणजे एका वाटीसाठी 1.5 वाटी पाणी, अशा पद्धतीने मी पाण्याचं प्रमाण घेतलंय। इथे मी थंडच पाणी घेते, गरम नाही घेणार आहे। आता हे पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। गॅस मोठा करून याला उकळी येईपर्यंत थांबायचे। यात मी गुळाचा एक लहानसा तुकडा घालून देते, त्यामुळे मसाले भाताला खूप छान फ्लेवर येतो। बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेते आणि आता याला उकळी येऊन देणार आहे। मसाले भातात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे। पाण्याला उकळी यायला लागली। यात मी आता 2 मोठे चमचे साजूक तूप घालून घेते। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण साजूक तुपाने छान फ्लेवर येतो। हे छान आता मिक्स करून त्याला पुन्हा एकदा उकळी आलेली आहे। आता झाकण बंद करून मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता एकदम छान भात शिजलेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे। खाण्यासाठी आपला मसाले भात तयार आहे।